कल शाम को 8 बजे विजयलक्ष्मी हॉस्पिटल में टोटल 11 पेशेंट्स एडमिट हो गए। उनके यहाँ पे कल शाम को कुछ 4-5 बजे एक बर्थडे सेलिब्रेशन था। तो बर्थडे सेलिब्रेशन में उन्होंने कुछ केक लाया था और केक में चिपकली थी और वो केक खाने के बाद उनको अचानक से वोमिटिंग, सर दर्द और लूज मोशन चालू हो गए। इसकी वजह से शाम को 8 बजे ये पेशेंट हॉस्पिटल में आ गए। उनका तुरंत ट्रीटमेंट चालू किया है। उसमें से 3 से 4 पेशेंट आईसीयू में एडमिट है और बाकी जनरल वार्ड में एडमिट है। अभी ट्रीटमेंट के दरम्यान सब पेशंट का कंडिशन तर स्टेबल आहे। 11 जणांना विषबाधा झालेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? कशा प्रकारे विषबाधा झाली होती? काल संध्याकाळी साधारणपणे 8 वाजताच्या दरम्यान विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये 11 पेशंट आले टोटल। त्याच्यामध्ये 7 मुलं आहेत आणि 4 ॲडल्ट्स आहेत। संध्याकाळी 4-5च्या दरम्यान त्यांच्या घरी काही वाढदिवस होता आणि वाढदिवसासाठी त्यांनी केक आणला होता। तर त्या केकमध्ये पाल सदृश्य काहीतरी होतं आणि ते खाल्ल्यानंतर म्हणजे तो केक खाल्ल्यानंतर त्यांना अचानकपणे उलटी, मळमळ, डोकंदुखी अशी लक्षणं सुरू झाली। म्हणून संध्याकाळी 8च्या दरम्यान हे रुग्ण विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये भरती झाले। त्यांची त्वरितच ट्रीटमेंट करण्यात आली। त्याच्यानंतर क्लिनिकली आता पेशंट स्टेबल आहेत। अतिदक्षता विभागात किती या ठिकाणी दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची परिस्थिती कशी आहे? अतिदक्षता विभागामध्ये साधारणपणे 3 ते 4 पेशंट ॲडमिट आहेत आणि आता त्यांची कंडिशन चांगली आहे।